माय माऊली नमस्कार. वेद ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार विवाचन करत आहे. अध्याय पहिला, त्यातील बालभाग कांडभाग तिसरा. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुवे रामचंद्राय नमः. प्रथम श्री रामचंद्राला नमस्कार करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुवे नमः. श्री रामचंद्राय नमः. कौशल्याने कैकेयीला जवळ घेतले व म्हटले, तू व्यर्थ दुःख का करते? तुझ्या सुखदुःखातच माझेही सुखदुःख मिसळलेले आहे. कौशल्याने नाना प्रकारचे उत्तम विचार सांगून कैकेयीचे खूप सांत्वन केले. सुमित्रीने गोड शब्दात तिचे सांत्वन केले. दोघींनी आपल्या पायसाचा अर्धा भाग वेगळा काढून कैकेयीला दिला. कौशल्याची परमसात्विक बुद्धी कृती पाहून वशिष्ठांना खूप आनंद झाला. विष्णूचा अवतार तिच्याच पुत्राच्या रूपाने होणार हे त्यांनी ओळखले. स्वर्गात देवर्षी नारदांनाही परमानंद झाला. ते म्हणाले, नारायण नारायण नामाचा घोष करीत नृत्य करू लागले. त्यांच्या विणेचा झंकार चिपळ्यांच्या तालध्वनी यांनी स्वर्ग निनादित झाला. कैकेयीला जे अर्धे भाग कौशल्या सुमित्रा यांनी दिले ते मुळात त्यांच्या वाटणीचे होते. कैकेयीला ते प्राशन करतानाही मनातून कौशल्याच्या सुमित्रीच्या चांगुलपणाचेही वैषम्य वाटले. आपण रुसलो, हट्ट केला, घारीने आपलाच पुरावढाश पळवला. त्या दोघींनी मात्र आपली समजूत काढावी अशा भूमिकेतून अवदरे दाखवले. साहजिकच लोकांच्या दृष्टीने मी दुर्गुणी ठरले, सवती सद्गुणी ठरले असे विचार येऊन तिला फार उद्विग्नता वाटली. तिला दिलेले ते अर्धे भाग तिला गिळता येईना. वैशिष्ट्यांनी पाहिले, तिला प्रथम मंत्रोदक देऊन पाण्याच्या घोटावर प्रसाद गिळता येईल असे केले. कौशल्याने सुमित्रीने आपापले अर्धे भाग दात न लावता अलगद प्राशन केले. तिघी राण्यांनी या प्रकारे पुरोडाश ग्रहण केले. ऋष्य शृंग ऋषींना कृतकृतज्ञता वाटली. यज्ञ यथासांग पार पडला म्हणून सर्वांनाच समाधान वाटले. यावेळी कैकेयीचा जेव्हा प्रसाद भक्षण करता येईना तेव्हा वशिष्ठांनी तिला जे सहाय्य केले त्यावरून असा निष्कर्ष निघतो, साधू असता निकट भलते निवारे संकट. साधू असता निकट भलते निवारे संकट. आणि मनुष्यलोकीची गोष्टी सत्संग लादणे सपाटी उद्धरले कोट्यानुकोटी सौभाग्य सृष्टी सत्संगे. कौशल्याने कैकेयीचे सांत्वन केले. कोणत्या शब्दात कसे केले ते फारच मार्मिक हृदयस्पर्शी. ती कैकेयीला म्हणाली, आम्हा तुम्हा एक अभेयपण, आम्हा तुम्हा एक निजभूषण, आम्हा तुम्हा निजमंडन, सख्यपण एकत्वे आम्हा तुम्हा एक सांगत, आम्हा तुम्हा एक भोगार्थ, आम्हा तुम्हा एक कांत, सख्य सौख्यार्थ, आम्हा तुम्हा एक गोसावी, आम्हा तुम्हा एक निववी, आम्हा तुम्हा एक जीववी, हे सत्य पदवी सख्यांची. या ठिकाणी श्री भावार्थ रामायण बालकांड पिंड प्राशन नावाचा तिसरा अध्याय समाप्त झाला. हरये नमः. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.